नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे अनेकांच्या मनात असतो. विशेषतः जे नुकतेच कमवायला लागले आहेत त्यांच्या. अगदी. एकीकडे वाटतं की आयुष्य जगावं, मजा करावी आणि दुसरीकडे भविष्याची चिंता असते. बरोबर. मग या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधायचा तरी कसा? आणि हाच तो प्रश्न आहे जिथे बहुतेक लोक अडकतात. आज आपल्याकडे जो स्रोत आहे तो याच प्रश्नावर एक अतिशय सोपा पण मला वाटतं खूप प्रभावी उपाय सुचवतो. अच्छा. आपलं ध्येय हे नाही की आजच्या इच्छा मारून उद्यासाठी पैसे वाचवायचे, तर आज आनंद घेत असतानाच एक भक्कम आर्थिक भविष्य कसं घडवायचं हे समजून घेणं आहे. उत्तम. कारण गुंतवणूक हा शब्द ऐकला की अनेकांना वाटतं की आता सगळी काटकसर करावी लागणार. हो ना. चला तर मग या चर्चेची सुरुवात करूया आर्थिक नियोजनाच्या एका पायाभूत नियमापासून, जो कदाचित अनेकांनी ऐकला असेल. 50-30-20चा नियम. हो, हा नियम म्हणजे आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणता येईल. तुमच्या हाताबिहाऱ्या पगाराचे वाटप कसे करावे यासाठी तो एक सोपी चौकट देतो. यानुसार तुमच्या उत्पन्नाचे 3 भागात विभाजन करायचे असते. ओके. पहिला आणि सर्वात मोठा भाग म्हणजे 50%, जो तुमच्या गरजांसाठी म्हणजे नीड्ससाठी असतो. गरजा म्हणजे अगदी अत्यावश्यक गोष्टी, जसं की घरभाडं, घराचा हप्ता असेल तर तो, वीज पाणी बिल, किराणा आणि प्रवासाचा खर्च, हो की नाही? हो, या अशा गोष्टी आहेत ज्या आपण टाळूच शकत नाही. अगदी बरोबर. त्यानंतर येतात 30%, जे तुमच्या इच्छांवर म्हणजे वॉन्ट्सवर खर्च करण्यासाठी आहेत. इच्छा म्हणजे ज्या गोष्टींमुळे आनंद मिळतो पण त्या जगण्यासाठी आवश्यक नाहीत. बरोबर. जसं की बाहेर जेवणं, नवीन गॅजेट्स घेणं, फिरायला जाणं किंवा शॉपिंग करणं. आणि उरलेले 20%? ते गुंतवणुकीसाठी. हो. आणि स्रोतानुसार ही किमान गुंतवणूक आहे. किमान म्हणजे कमीत कमी इतकी तर झालीच पाहिजे प्रत्येक महिन्यात. हो. पण मला इथे एक प्रश्न पडतो. हा नियम ऐकायला खूप सोपा आहे, पण प्रत्यक्षात आणताना अनेकांची अडचण होते. जसं की समजा मुंबई पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या एखाद्या तरुणाचे 50% उत्पन्न फक्त घरभाड्यातच जात असेल, तर त्याने काय करायचं? हा तर खूप महत्वाचा आणि व्यावहारिक मुद्दा आहे. ही एक सामान्य अडचण आहे. हो ना. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा नियम म्हणजे काही दगडावरची रेष नाही, तर एक मार्गदर्शक तत्व आहे. अच्छा. जर तुमच्या गरजा सध्या 60-65% असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुमचं पहिलं ध्येय हे असायला हवं की पुढच्या 1-2 वर्षांत हे प्रमाण 50% कसं आणता येईल. म्हणजे एकतर उत्पन्न वाढवून किंवा अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवून. हो. आणि अनेकदा असं होतं की आपण आपल्या काही इच्छांना नकळतपणे गरजा समजायला लागतो. उदाहरणार्थ दर आठवड्याला बाहेर जेवणं ही इच्छा आहे, पण ती हळूहळू सवयीची होऊन गरज वाटू लागते. हे खरंय. त्यामुळे आपल्या खर्चांचे प्रामाणिकपणे विश्लेषण करणं खूप महत्वाचं आहे. 20% गुंतवणूक हे ध्येय ठेवून सुरुवात केली तर हळूहळू मार्ग निघतो. हा नियम तर खूप सरळ सोपा वाटतो, पण मला वाटतं की खरी अडचण तेव्हा येते जेव्हा पगार वाढतो. हो. कारण तेव्हा असं वाटतं की चला आता आपण थोडे जास्त पैसे खर्च करू शकतो. मग एक नवीन फोन घेतला जातो, मोठी गाडी घेण्याचा विचार सुरू होतो. अगदी. स्रोतामध्ये या मानसिकतेवर काही उपाय सांगितला आहे का? हो. आणि इथेच या स्रोताचं खरं वैशिष्ट्य दडलेलं आहे. तो फक्त बजेट कसं करायचं हेच सांगत नाही, तर वाढलेल्या उत्पन्नाचं नियोजन कसं करायचं यावर एक जबरदस्त रणनीती देतो. अच्छा. याला स्रोतामध्ये इन्क्रिमेंट रिव्हर्सल असं म्हटलं आहे. इन्क्रिमेंट रिव्हर्सल म्हणजे पगारवाढीला उलटं फिरवणं. हे जरा रंजक वाटतंय. काय आहे हे नक्की? याचा अर्थ अगदी सोपा आहे. पगारवाढीनंतर मिळालेल्या अतिरिक्त रकमेसाठी 50-30-20चा नियम उलटा लावायचा. उलटा म्हणजे तो 20-30-50 असा करायचा. थांब, हे जरा उदाहरण देऊन समजावून सांगाल का? समजा माझं उत्पन्न 100 रुपये आहे आणि त्यात 10 रुपयांची वाढ झाली. उत्तम उदाहरण आहे. तर इन्क्रिमेंट रिव्हर्सलनुसार तुमचे मूळ 100 रुपये पूर्वीप्रमाणेच 50-30-20च्या नियमानेच खर्च होतील. म्हणजे 50 रुपये गरजांसाठी, 30 रुपये इच्छांसाठी आणि 20 रुपये गुंतवणुकीसाठी. अगदी बरोबर. पण जी अतिरिक्त 10 रुपयांची वाढ झाली आहे त्यावर आपण उलटा नियम लावणार आहोत. म्हणजे 20-30-50. बरोबर. त्या 10 रुपयांचं वाटप असं होईल. फक्त 20% गरजांसाठी म्हणजे फक्त 2 रुपये. फक्त 2 रुपये? हो. 30% इच्छांसाठी म्हणजे 3 रुपये आणि तब्बल 50% गुंतवणुकीसाठी म्हणजे 5 रुपये. पण एक मिनिट, हे ऐकायला खूप छान वाटतं, पण हे खरंच व्यावहारिक आहे का? समजा एखाद्याची पगारवाढ महागाई दरापेक्षा फक्त थोडी जास्त असेल, तर वाढलेल्या रकमेतील 50% गुंतवणुकीसाठी काढणं शक्य आहे का?
कारण वाढलेलं घरभाडं किंवा मुलांच्या शाळेची फी या गरजा तर वाढीव पगाराचा मोठा हिस्सा खाऊन टाकतील. पुन्हा एकदा अगदी अचूक प्रश्न. ही रणनीती लागू करताना विवेक वापरावा लागतो. म्हणजे स्रोत ज्या पगारवाढीबद्दल बोलतोय ती म्हणजे प्रमोशनमुळे किंवा नोकरी बदलल्यामुळे होणारी खरी उत्पन्न वाढ. अच्छा, म्हणजे रिअल इन्क्रिमेंट. हो, अशा वेळी ही रणनीती अत्यंत प्रभावी ठरते. म्हणजे तुम्ही म्हणताय की आपण नकळतपणे जीवनशैलीतील महागाईच्या म्हणजे लाईफस्टाईल इन्फ्लेशनच्या सापड्यात अडकतो आणि ही पद्धत आपल्याला त्यातून वाचवते. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात, जीवनशैलीतील महागाई. ही एक अदृश्य गोष्ट आहे. खरंय. मला आठवतं, माझ्या एका मित्राला प्रमोशन मिळालं आणि 6 महिन्यात त्याने नवी गाडी घेतली, ज्याचा EMI त्याच्या संपूर्ण पगारवाढीपेक्षा जास्त होता. अरे बापरे. 2 वर्षांनी त्याला वाटत होतं की पगार वाढूनही हातात काहीच उरत नाही. ही इन्क्रिमेंट रिव्हर्सल पद्धत नेमकी याच सापळ्यातून वाचवते. कशी? ती सांगते की तुमचा पगार वाढला म्हणून तुमच्या गरजा त्याच प्रमाणात वाढवायची गरज नाही. आणि यामागे एक मानसशास्त्रीय कारणही असावं, कारण वाढलेली रक्कम ही नवीन असते, ती आपल्या नियमित बजेटचा भाग नसते, त्यामुळे ती थेट गुंतवणुकीत टाकायला मन सहज तयार होतं. अगदी बरोबर. याला मेंटल अकाउंटिंग म्हणतात. तो पैसा आधीपासून आपल्या खर्चात नसल्याने त्यावर हक्क सांगायला मन धजावत नाही. त्यामुळे त्यातील मोठा हिस्सा गुंतवणुकीत टाकताना त्रास होत नाही. यामुळे 2 गोष्टी साधतात. एक, तुमची गुंतवणूक आपोआप आणि वेगाने वाढते. आणि दुसरं, वाढीव रकमेतला 30% हिस्सा अजूनही वॉन्ट्ससाठी असल्याने तुम्हाला वंचित वाटत नाही. त्यामुळे नवीन पगाराचा आनंदही घेता येतो. म्हणजे आज मजा करायची की भविष्यासाठी बचत करायची, या द्विधा मनस्थितीवर हे एक उत्तम उत्तर आहे. तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकता, फक्त थोड्या शिस्तीने. हो, आणि हीच वाढलेली गुंतवणूक चक्रवाढीच्या म्हणजे कंपाऊंडिंगच्या ताकदीमुळे भविष्यात किती मोठा फरक निर्माण करू शकते यावर स्रोतामध्ये दिलेलं उदाहरण तर खरंच डोळे उघडणारं आहे. हो, ते उदाहरण चक्रवाढीची ताकद किती अविश्वसनीय आहे हे दाखवतं. त्यात असं म्हटलं आहे की समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 20व्या वर्षापासून दरमहा फक्त 500 रुपये गुंतवायला सुरुवात केली. फक्त 500 रुपये? हो, आणि त्या गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 15% परतावा मिळाला, तर वयाच्या 65व्या वर्षी म्हणजे 45 वर्षानंतर ती रक्कम होते तब्बल 4.7 कोटी रुपये. काय सांगताय? महिन्याला फक्त 500 रुपये गुंतून 4.7 कोटी? हे अविश्वसनीय आहे. खरं तर ही आकडेवारी आपल्याला वेळेचं महत्त्व पटवून देते. इथेच तर खरी गंमत आहे. स्रोतामध्ये अजून एक तुलना केली आहे. जर याच गुंतवणुकीवर परतावा 15% ऐवजी 20% मिळाला तर काय होईल? रक्कम नक्कीच वाढेल, कदाचित दुप्पट होईल. 10 कोटी? नाही, ती रक्कम होते तब्बल 30 कोटी रुपये. 30 कोटी? हो, फक्त 5% फरकाने रकमेत 6 पटींपेक्षा जास्त वाढ होते. 30 कोटी? हे ऐकून मला स्वतःच्या गुंतवणुकीची चिंता वाटायला लागली आहे. असते. म्हणजे आपण अनेकदा फक्त किती पैसे गुंतवतो यावर लक्ष देतो, पण परताव्याच्या दरातला 1-2 टक्क्यांचा फरक दीर्घकाळात इतका मोठा परिणाम करू शकतो हा विचारच डोळ्यासमोर येत नाही. स्रोतामध्ये यावर जास्त भर दिलाय का? हो, स्रोताचा मुख्य संदेश हाच आहे. 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. एक, शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा, कारण चक्रवाढीच्या जादूला वेळ लागतो. बरोबर. आणि दुसरं, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, जिथे चांगला परतावा मिळू शकेल. याच उदाहरणात जर परतावा फक्त 5% मिळाला असता तर किती झाली असती रक्कम? तर तीच गुंतवणूक फक्त 24 लाख रुपये झाली असती. अरे देवा. त्यामुळे कुठे गुंतवणूक करायची याचा अभ्यास करणंही महत्त्वाचे आहे. म्हणजे 4.7 कोटी, 30 कोटी आणि 24 लाख एकाच गुंतवणुकीची 3 वेगवेगळे भविष्य. हे आकडे हेच सांगतात की तरुण वयात घेतलेले छोटे आर्थिक निर्णय भविष्यात किती मोठे परिणाम घडवू शकतात. तिचा वेगही वाढतो. हे तर एका स्वयंचलित प्रणाली तयार करण्यासारखं आहे. अगदी, जी तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करत राहते. तर आजच्या या संपूर्ण चर्चेतून 2 अत्यंत महत्त्वाचे आणि सोपे नियम समोर आले आहेत, जे कोणीही आपल्या आयुष्यात लागू करू शकतं. आपण त्याचा सारांश घेऊया का? नक्कीच. मला वाटतं पहिला आणि पायाभूत नियम म्हणजे आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात 50-30-20च्या नियमाने करा. उत्पन्नाचे 50% गरजा, 30% इच्छा आणि किमान 20% गुंतवणुकीसाठी बाजूला काढा. आणि दुसरा नियम, जो खरं तर गेम चेंजर आहे, तो म्हणजे जेव्हा तुमची खरी पगारवाढ होईल तेव्हा त्या वाढीव रकमेवर 20-30-50चा उलटा नियम लावा. तुमच्या वाढीव पगाराचा सिंहाचा वाटा म्हणजे 50% थेट गुंतवणुकीत टाका. हे रणनीती इतकी प्रभावी आहे कारण ती तुम्हाला नकळतपणे चांगल्या आर्थिक सवयी लावते. तरुण वयात
वेळ हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती असते आणि ही पद्धत त्या वेळेचा पुरेपूर फायदा घेते. अगदी खरंय. तर आजच्या चर्चेचा सार हाच आहे की तुमचं उत्पन्न ज्या वेगाने वाढतं त्याच वेगाने तुमची जीवनशैली वाढवण्याची अजिबात गरज नाही. बरोबर. तुमच्या आर्थिक सवयींमध्ये केलेला एक लहानसा बदल, जसं की इन्क्रिमेंट रिव्हर्सल, तुमच्या आर्थिक भविष्यात खूप मोठे आणि सकारात्मक परिणाम घडून आणू शकतो. आणि हे सर्व करताना वर्तमानातल्या आनंदाशी तडजोड करण्याची गरज नाही. हेच या पद्धतीचं सौंदर्य आहे. हो, ती तुम्हाला शिस्त आणि स्वातंत्र्य दोन्ही एकाच वेळी देते. अगदी बरोबर. आजची चर्चा इथे संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. नक्कीच. आजची आपली चर्चा पगारवाढीच्या रकमेवर केंद्रित होती, जी नियमितपणे आणि छोट्या प्रमाणात मिळते. पण विचार करा, जर कोणाला एक रकमी मोठा बोनस मिळाला किंवा लॉटरी लागली, तर त्यासाठीही हाच 20-30-50चा नियम तितकाच प्रभावीपणे लागू होईल का? की एक रकमी मिळालेली मोठी रक्कम आपलं नियोजन आणि आपलं मानसशास्त्र दोन्ही बदलते? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा.